महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा CST लॉन्चपॅडच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो। आजचं हे सेशन खास सेशन आहे त्या विद्यार्थ्यांकरता जे विद्यार्थी पारेषण किंवा वितरण या कंपनीमध्ये पदभरती निघत असते, त्या भरतीच्या तयारीला जर तुम्ही लागले असणार तर तुमच्याकरता एकदम महत्त्वाचं सेशन आहे। कारण या कंपनीची जेव्हा केव्हा परीक्षा होते तेव्हा टेक्निकल सोबतच एक महत्त्वाचा भाग असतो नॉन टेक्निकल। त्या नॉन टेक्निकलमध्ये असतं व्हर्बल रिजनिंग सोबतच संख्यात्मक क्षमता, म्हणजेच त्याला आपण मॅथमॅटिक्स म्हणतो आपल्या जनरल भाषेमध्ये, किंवा त्याला ॲप्टिट्यूड पण आपण म्हणू शकतो, आणि एक असते मराठी भाषा। तर याला कंबाईन करून म्हणजे याला एकत्रित करून आपण एक कोर्स लॉन्च केलेला आहे नॉन टेक्निकलचा हॅकर मास्टर कोर्स। आता हॅकर म्हणजे कम्प्युटरवरती हॅक नाही करायचं आहे, तुम्हाला या सब्जेक्टला हॅक करून घ्यायचं आहे। हॅक केलं की कोणती गोष्ट सोपी होते आणि शॉर्टकट होते, बस तेच आपलं काय म्हणजे त्याच आधारावरती आपण काय केलं, कोर्सचं नाव ठेवलेलं आहे नॉन टेक्निकल हॅकर। जो मास्टर कोर्स असणार तीनही टॉपिकला आपण कव्हर करणार। आता नेमकं ते कशा पद्धतीने कव्हर करणार, त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार म्हणजे व्हॅलिडिटीपासनं तुमच्या फीसपर्यंत टोटल पूर्ण डिटेल या आजच्या सेशनमध्ये देणार। म्हणजे आपलं सर्व काम पारदर्शक असतं, ही काम आपलं कसं आहे पारदर्शक। तर तोच इंट्रोडक्शन आहे आपल्या नॉन टेक्निकल हॅकरचा। ठीक आहे, मी याला सुरुवात करतो। महत्त्वाचं की पारेषण आणि वितरणमध्ये ज्या कोणत्या वॅकन्सी निघत आहे किंवा निघणार भविष्यामध्ये पण, त्याची जर तुम्ही तयारी करत असणार तर त्याच्याकरिता तुम्हाला हा नॉन टेक्निकलचा हॅकर एकदम महत्त्वाचा पडणार आणि एकदम महत्त्वाचा असणार आहे। कारण याच्यामध्ये जो कंटेंट आहे तो तुम्हाला इतरत्र कुठे मिळणार नाही। ठीक आहे, आता उदाहरणार्थ सर हे नेमकं कोणत्या परीक्षेला काम येईल, तर एकदम सोप्या पद्धतीत किंवा एकदम बेसिकचं जर पोस्टचं नाव घेतलं आपण तर महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पण असतं, ऑपरेटर असतं, उपकेंद्र सहाय्यक असतं, किंवा पारेषणमध्ये पण जर तुम्ही गेला विद्युत सहाय्यक असतं, त्याच्यानंतर टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सिनियर टेक्निशियन या प्रकारे। आणि इव्हन AE आणि JEची जरी वॅकन्सी असली तरी पण तुम्हाला या सिलेबसचा अत्यंत गरज पडतं। म्हणजे हाच सिलेबस असतो सेम टू सेम। जर परीक्षा आपली IBPS किंवा TCS दोघांपैकी कोणीही घेतली तरी हाच अभ्यासक्रम आपल्याला करायचा असतो आणि तो परिपूर्ण आपल्या या कोर्समध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे। कशा पद्धतीने तेही तुम्हाला आता टप्प्याटप्प्यामध्ये सांगतो। म्हणजे तुम्हाला महावितरण महापारेषण कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असणार तर तुम्हाला हा नॉन टेक्निकलचा हॅकरची एकदम गरज पडणार। ठीक आहे, तर डिटेल आपण व्यवस्थितपणे बघून घेऊ। सर्वात सुरुवातीला की हा जो कोर्स असणार सरळ, याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आला आणि रिजनिंग पण आला। ठीक आहे, संख्यात्मक क्षमता म्हणजेच त्याला मॅथ म्हणतो आपण। तर रिजनिंग आणि मॅथ एकदम जेवढं गरजेचं आहे आणि जेवढं केलंच पाहिजे, ज्याच्यातनं आपला पूर्ण टॉपिक कव्हर होईल तेवढं झिरोपासनं म्हणजे एकदम बेसिकपासनं ॲडव्हान्सपर्यंत शिकवलं गेलं। म्हणजे झिरोपासनं हिरोपर्यंत तुम्ही त्याला कव्हर करू शकता। 0 to ॲडव्हान्स या पद्धतीने पूर्ण सेशन आहे आणि प्रत्येक सेशन म्हणजे टॉपिक वाईज वेगळे वेगळे सेशन आहे। त्या गरजेनुसार जशी जशी गरज आहे तसे तसे गरज आहे। आता आपल्या याच्यामध्ये 3 सब्जेक्ट आले, तुम्हाला समजलं हॅकरमध्ये, तर नेमकं त्या 3 सब्जेक्टवरती थोडासा प्रकाश टाकतो। 3 सब्जेक्ट कोणते आहे, व्हर्बल रिजनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये मॅथ म्हणतो, सोप्या याच्यामध्ये मॅथ म्हणतो किंवा ॲप्टिट्यूड पण म्हणतो, आणि मराठी भाषा। ठीक आहे, आता याच्यामध्ये नेमकं कशात काय मिळणार तेही तुम्हाला सांगून देतो। बघा, आता जे काही कंटेंट असणार आपला पूर्ण कंटेंट असणार मराठी आणि इंग्रजीमध्ये। म्हणजे कंटेंटची जर भाषा शिकवायची तर मराठीमध्ये असते, पण तुम्हाला प्रश्न असो किंवा टेस्ट असो ती 2 भाषेमध्ये मिळणार। कारण पेपर पण कसा येत असतो 2 भाषेमध्ये येत असतो, बरोबर आहे, कसा मराठी आणि इंग्रजीमध्ये। मग तुम्ही म्हणाल सर मराठी पण इंग्रजीमध्ये राहील का? नाही, फक्त मराठी असा सब्जेक्ट आहे जो मराठीमध्ये राहील, तो मराठी प्लस इंग्लिशमध्ये राहणार नाही। हे फक्त लक्षात ठेवायचं नाही, तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं सर मराठी पण मराठी इंग्रजीमध्ये राहतो का? नाही, मराठी मराठीमध्येच असतो, लक्षात ठेवायचं। पुन्हा याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहे पुन्हा एकदा तुम्हाला रिवाइज करून देतो, आठवण करून देतो की तुम्हाला याच्यात असणार व्हर्बल रिजनिंग। ठीक आहे, व्हर्बल रिजनिंगचा पार्ट असणार। ते व्हर्बल रिजनिंग काय असते तुम्ही त्याच्यामध्ये गेले की एकदम चॅप्टर वाईज सेपरेट व्यवस्थितपणे आपण त्याला डिटेलिंग केलेली आहे। ठीक आहे, मग न्यूमेरिकल ॲबिलिटी त्याला आपण ॲप्टिट्यूड पण म्हणतो, ज्याला मॅथ पण म्हणतो साध्या भाषेमध्ये, आणि मराठी भाषा। त्या भाषेमध्ये काही ग्रामर वगैरे विचारलं जात नाही, ज्या बेसिक गोष्टी विचारल्या जातात त्या सर्व आपण याच्यामध्ये कव्हर करू। ठीक आहे, तो पॅटर्न असणार आपला IBPS किंवा TCS दोघांसाठी एक मात्र सक्सेसफुल असा आपला कोर्स आहे। ठीक आहे, आता त्याच्यामध्ये एक आता काय काय मिळणार त्याच्यामध्ये लक्षात घ्या। आता 3 सब्जेक्ट आले याच्यामध्ये, व्हर्बल रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड आणि मराठी। तर आता लक्षात घ्या, मी तिघांनाही पकडून बोलत आहे, काय बोलत आहे लक्षामध्ये घ्या की व्हिडिओ लेक्चर्स असणार, रेकॉर्डेड असणार। आपण लाईव्ह याच्यासाठी ठेवत नाही, कारण माझ्या वेळेत तुम्ही नाही राहत ना, तुमच्या वेळेमध्ये मी हजर राहणं हे शक्य होत नाही, म्हणून आपण विद्यार्थ्यांची लिमिट अनलिमिटेड
करण्याकरता आपण काय करतो की रेकॉर्डेड ठेवतो, म्हणजे तुम्ही कधीही बघा आणि किती पण अभ्यास करू शकता. तुमच्या मनात आला तर तुम्ही एका दिवसात 24 तास पण अभ्यास करू शकता. पण जर लाईव्ह केलं तर तुम्ही जर 1 तास घेतला, तुम्हाला 1च तास अभ्यास करता येईल, 24 तास अभ्यास करता येत नाही. म्हणजे तुम्ही कमी वेळामध्ये जास्त आउटपुट काढू शकता, तो त्याचा उद्देश असतो, आणि कमी वेळामध्ये जास्त आउटपुट निघतो पण. ठीक आहे, तर आता हे जे व्हिडिओ लेक्चर्स असणार चॅप्टर वाईज वेगळे, त्याही चॅप्टरमध्ये टॉपिक वाईज वेगळे, म्हणजे तुम्हाला एखादा टॉपिक नाही समजला पर्टिक्युलर तुम्ही त्याच टॉपिकमध्ये जाऊन बघू शकता. ठीक आहे, आता ते विषयवार पण असणार ते समजलं. आता फक्त याच्यात महत्त्वाची की 3 सब्जेक्ट आहे, त्याच्यामधला मराठी जो सब्जेक्ट आहे त्याचे व्हिडिओ लेक्चर्स नसणार. बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट, आणि लक्षात घ्या, मराठी वगळता व्हिडिओ लेक्चर तुमच्या न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच मॅथ्सचे आणि रिझनिंगचे दोघांचे पण व्हिडिओ लेक्चर असणार, चॅप्टर वाईज टॉपिक वाईज सेपरेट. ठीक आहे, पण मराठीचे याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर नसणार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं तुम्हाला काम पण पडत नाही, आणि ते टेस्टमध्येच तुमचं एवढं कव्हर होऊन जाईल की तुम्हाला लेक्चरचं पण तुम्हाला गरज भासणार नाही, आणि बिलकुल जाणवणार पण नाही की आपल्याला लेक्चरची गरज आहे म्हणून. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी की जर त्या टॉपिकमध्ये मॅथ म्हणा किंवा रिझनिंगमध्ये म्हणा की जर इम्पॉर्टंट काही गोष्टी असतील प्रश्नाच्या व्यतिरिक्त, त्याला आपण नोट्सच्या स्वरूपामध्ये त्याला बघू शकतो त्याच्याकडे, तर तसे जर इम्पॉर्टंट नोट्स असतील किंवा असणार, त्याच चॅप्टरमध्ये फक्त नोट्स टाकलेले असणार, जे सांगण्यासारखी आहे किंवा थेरॉटिकल गोष्टी आहे किंवा लिहायची गोष्ट आहे किंवा पाठ करायची गोष्ट आहे, ते सर्व नोट्समध्ये असणार. ते आता ते तुम्ही PDF फॉर्ममध्ये पण बघू शकता, मोबाईलवरती लॅपटॉपवरती तिन्ही ठिकाणी बघू शकता, तिन्ही म्हणजे दोन्ही ठिकाणी बघू शकता. फक्त ही PDF प्रिंट होत नाही एवढं लक्षात ठेवा. आणि या नोट्समध्ये एखादा फॉर्म्युला म्हणा किंवा ट्रिक म्हणा ज्याची आपल्याला गरज पडते तशा सर्व गोष्टी असणार, पण प्रत्येक चॅप्टरमध्ये असणार असं नाही. जिथे गरज आहे तिथेच, कचरा आपण बिलकुल करत नाही, जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपण ॲड करतो. ठीक आहे, तर हे झालं. आणि PDF प्रिंट होत नाही एवढं लक्षात ठेवायचं नेहमीसाठी आपल्या ॲपसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट, आता 3 सब्जेक्ट आहेत, तीनही सब्जेक्टचे तुम्हाला प्रॅक्टिस MCQ मिळणार. मग सर 3 सब्जेक्ट आहे तर 3च मिळणार का? नाही, प्रत्येक सब्जेक्टमध्ये टॉपिकनुसार, म्हणजे जेवढे चॅप्टर आहेत तेवढ्या चॅप्टरचे तुम्हाला प्रॅक्टिससाठी MCQ मिळणार. ते PDF स्वरूपामध्ये असणार, पण PDF डाउनलोड मोबाईलच्या बाहेर निघणार नाही आणि प्रिंट पण होणार नाही, लक्षामध्ये ठेवायचं. मोबाईलमध्ये बघू शकता तुम्ही, तुमच्या लॅपटॉपमध्ये पण बघू शकता. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी बघू शकता. आणि हे तुमच्या कोर्ससोबत फ्रीमध्ये, म्हणजे कोर्सचाच तो भाग आहे असं समजून चला, तुम्हाला ते फ्रीमध्ये अवेलेबल करून दिले. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक चॅप्टरवर अनलिमिटेड टेस्ट. आता त्या समजा वर्बल रिझनिंगची गोष्ट घेतली, पझल असतं, सिटिंग अरेंजमेंट असतं, असे वेगळे चॅप्टर आहे, तर प्रत्येक चॅप्टरमध्ये अनलिमिटेड टेस्ट असणार, जे तुम्हाला कुठंच मिळणार नाही. आणि त्याही अनलिमिटेड टेस्टमध्ये एका चॅप्टरमध्ये एक टेस्ट असणार, पण तुम्ही जेवढ्या वेळ ते टेस्ट देत जाल प्रश्न काय होत जाणार, बदलत जाणार. म्हणजे समजा 10 प्रश्न या टेस्टला आले, तुम्ही पुन्हा दुसऱ्यांदा दिली की पुन्हा वेगळे प्रश्न येतील, मग पुन्हा वेगळे येईल. जेवढे आम्ही ॲड करत जाईल तेवढे तुम्हाला दिसत जाईल. एवढी प्रॅक्टिस होणार तुमची की तुमचा कोणी हात पण पकडू शकणार नाही. आणि त्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असते प्रॅक्टिस करण्याकरता टेस्ट, आणि ते आपल्याकडे अवेलेबल असते अनलिमिटेडमध्ये. कशी असते? अनलिमिटेड. पण कसं? प्रत्येक चॅप्टरची. आता ते तुम्ही मोबाईलवर पण देऊ शकता, कम्प्युटर लॅपटॉपवरती देऊ शकता. कम्प्युटर लॅपटॉपवर द्यायचं असेल तर या वेबसाईटवरती लॉग इन करायचं, web.cstlaunchpad.in, मोबाईल नंबर टाकायचा, OTP आला, लॉग इन केलं की तुम्हाला तुमचा कोर्स दिसणार, तिथनं तुम्ही टेस्ट देऊ शकता. फक्त लक्षात ठेवायचं, टेस्ट आणि PDF फक्त कम्प्युटरवर, पण व्हिडिओ फक्त कशावरती दिसणार? आपल्या मोबाईलमध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर हे काय झालं, प्रत्येक चॅप्टरवरती, प्रत्येक सब्जेक्ट तर 3 आहे, तीनही सब्जेक्टमध्ये जे आतमध्ये चॅप्टर आहे, प्रत्येक चॅप्टरवरती अनलिमिटेड काय असणार? टेस्ट असणार, आणि ते प्रश्न काय होत जाणार? बदलत जाणार पुन्हा. आता जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अभ्यास कसा करतो? पहिला चॅप्टर घेतला, त्याची टेस्ट दिली, दुसरा चॅप्टर त्याची टेस्ट, तिसरा चॅप्टर त्याची टेस्ट, असं करत येतो. पण एक दिवस आपला असा येतो की आपले पूर्ण चॅप्टर संपून जातात. पूर्ण चॅप्टर म्हणजे आपली फुल प्रॅक्टिस झाली, पण आपण चॅप्टर प्रॅक्टिस केली, पण आता याच्यानंतर आपल्याला पूर्ण सब्जेक्ट, समजा रिझनिंगचे पूर्ण टॉपिक एकत्र जर अभ्यास करायचा असणार किंवा एकत्र टेस्ट द्यायची असणार, की जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे की प्रश्न जर मिक्स झाले तर आपल्याला किती येते किंवा किती मिक्स झाल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होते. तर त्याच्यासाठी आपण काय केलं की संपूर्ण चॅप्टरची एक मिक्स टेस्ट असणार. आता एक मिक्स म्हणजे काय? 3 सब्जेक्ट आहे आपल्याकडे, बरोबर आहे, तर रिझनिंगची एक टेस्ट असणार, पूर्ण चॅप्टर मिळून एक टेस्ट असणार. ठीक आहे, ते तुम्ही अनलिमिटेड वेळा देत राहाल, तुम्ही प्रत्येक वेळेस ते प्रश्न बदलत जाईल आणि सर्व चॅप्टरचे मिक्स असणार. सर्व चॅप्टरचे बघा, एक चॅप्टर वाईज टेस्ट वेगळी झाली, ते प्रत्येक चॅप्टरमध्ये असणार. आणि हा सब्जेक्टची टेस्ट असणार. सब्जेक्टची म्हणजे रिझनिंगसाठी एक टेस्ट असणार, मॅथमॅटिक्स तुमच्या ॲप्टिट्यूडसाठी एक टेस्ट असणार, आणि तुमच्या मराठीसाठी एक टेस्ट असणार. ज्या टेस्ट कशी असणार? अनलिमिटेड. या टेस्टमध्ये पूर्ण चॅप्टर आपण इन्क्लूड केलेले असणार, म्हणजे तुमची एकदम परफेक्ट प्रॅक्टिस होणार, एकदम फायनल पेपर करता आपण तयार असणार. ठीक आहे, तर मग हे काय झालं? संपूर्ण चॅप्टर मिक्स असलेली अनलिमिटेड टेस्ट.
प्रत्येक याच्यामध्ये वेगळी वेगळी सर्वात खालती जाऊन बघितलं की तुम्हाला ते टेस्ट दिसणार. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला पूर्ण सब्जेक्ट मिक्स झाल्यावर काय येते आपल्याला ते समजायला येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही आपल्या ॲपमधलं किंवा कोर्समधले व्हिडिओ आणि PDF नोट्स म्हणा, MCQ म्हणा, तुम्ही डाउनलोड करू शकता ऑफलाईनमध्ये. फक्त ॲप लॉग इन करण्याकरता तुम्हाला इंटरनेट लागणार, परंतु बघण्याकरता ऑफलाईन डाउनलोड जर करून ठेवलं तर ते तुम्हाला इंटरनेट लागणार नाही. फक्त एवढं लक्षात घ्यायचं, PDFची प्रिंट निघणार नाही आणि ते व्हिडिओ पण मोबाईलच्या बाहेर निघणार नाही, ॲपच्या बाहेर जाणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सर एवढं सर्व झाल्यावर जर अडचण आली तर आपल्याकडे त्याच्यासाठी पण सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे की ॲपमध्ये चॅटमध्ये गेले की तुम्हाला माझा फोटो दिसणार, त्या फोटोवरनं तुम्ही डायरेक्ट माझ्याशी चॅट करू शकता किंवा डायरेक्ट मला तिथनं मेसेज करू शकता. ठीक आहे, आता त्याच्यानंतर मग आता तुम्ही एकत्र मिळाल तर मग तुमचं डिस्कशननी अभ्यास व्हायला हवा. मग आपला काय असतो, याच नावाचा नॉन टेक्निकल हॅकर नावाचा काय असणार, एक व्हॉट्सअपचा ग्रुप असणार. त्या ग्रुपमध्ये या कोर्समधले विद्यार्थी असणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की याचं सर्वात मोठं इन्स्ट्रक्शन की या ग्रुपमध्ये कोणीच हाय बाय हॅलो कोणताच सण नाही, कोणाचाच वाढदिवस नाही, काहीही मेसेज येणार नाही. फक्त आणि फक्त मेसेज येणार. तो कशाचा मेसेज येणार, फक्त आणि फक्त अभ्यासाचा. कोणाला काही डाऊट आहे, कोणाला काही विचारायचं आहे, कोणाला डिस्कशन पद्धतीने अभ्यास करायचा आहे, फक्त हा व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यासाठी. चुकून जर तुम्ही हाय बाय जर केलं तर त्या ग्रुपच्या तुम्ही बाहेर जाल ना, पुन्हा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये घेतलं जाणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं, एकदम स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे. अभ्यास म्हणजे अभ्यास, विषय संपला. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण आली तर आपल्या इन्स्टिट्यूटचा नंबर आहे 7249787277. या नंबरवरती पण तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता. हे झाली कोर्समध्ये काय मिळणार. आता सर या कोर्सची वैधता किती असणार, तुम्ही जर बघितलं जनरली तुम्हाला 3 महिने किंवा 6 महिनेच व्हॅलिडिटी मिळते, परंतु आपण ते 3 न 6 सोडून आपण काय करतो, 12 महिन्याची व्हॅलिडिटी देतो. म्हणजे सलग 1 वर्ष तुमच्याकडे असणार, 12 महिन्याची व्हॅलिडिटी असणार या कोर्सची. ज्या दिवशी तुम्ही जॉईन केला त्या दिवशीपासून तुम्हाला 12 महिने मिळणार, म्हणजे सरळ सरळ 1 वर्ष मिळणार. 1 वर्षाची काय असणार, व्हॅलिडिटी झाली. सर आता फीजचा कसा, फीजचा विषय एकदम सोपा आहे. कसा 2499 फीज आहे. ठीक आहे, 1 वर्षाची 2499, परंतु आपण त्याला सरळ 51% ऑफ केलं. ऑफ करून ती फीज झाली आहे 1234, म्हणजेच 1 2 3 4. तर ही फीज असणार आणि फीज नॉन रिफंडेबल असते, एवढं लक्षात ठेवायचं. सर्व टॅक्सेस वगैरे इन्क्लूड, म्हणजे काही वेगळी तुम्हाला GST वेगळं काहीच नाही. फक्त ॲपवाले 10 रुपये घेतात, ते गरीब आहे आपले विचार, त्याच्यामुळे एक्स्ट्रा 10 रुपये पुन्हा घेतात. ठीक आहे, तर फक्त 10 रुपये याच्यावरती एक्स्ट्रा लागणार, परंतु 51% ऑफ केलं तर 1 2 3 4 एवढी त्याची प्राईस असणार 1 वर्षासाठी, म्हणजेच 1234 रुपये प्राइस पडणार. ठीक आहे, आणि ती नॉन रिफंडेबल असणार, लक्षात ठेवायचं. म्हणजे जॉईन करायच्या पहिले, म्हणून मी तुम्हाला सांगितलं सर्व आपलं पारदर्शक असते. जॉईन करायचं असणार, एकदम विचार करायचा आणि मगच काय करायचं, त्याला जॉईन करायचं. ठीक आहे, आणि आता इथपर्यंत आपण थांबत नाही. आपण काय करतो, प्रत्येक कोणताही कोर्स लॉन्च करू, कोणतीही टेस्ट लॉन्च करू, आपल्या ॲपमध्ये एक कॉमन कुपन कोड असतं, त्याचं नाव असतं ओपन माइंड गुरुजी. काय असतं त्याचं, ओपन माइंड गुरुजी. कोणत्याही कोर्समध्ये गेले तुम्हाला 10% एक्स्ट्रा ऑफ मिळतं. जर तुम्ही या कुपनचा वापर केला तर तुमचे त्याच्यातले पुन्हा म्हणजे 1234 मध्ये पण 10% पुन्हा ऑफ होईल आणि ते 1111 रुपये पडेल. काय पडेल, 1111 रुपये पडेल. म्हणजेच तुम्हाला जर कोर्स घ्यायचं काम पडलं तर 10% पुन्हा ॲडिशनल केलं तर 1111 रुपयाला तो तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, ऑफर चालू आहे तोपर्यंतची ही गोष्ट आहे मी जे बोलत आहे. ठीक आहे, कारण की ऑफर कधीपर्यंत आहे हे मी इथं इंडिकेट करत नाही आहे. ज्या दिवशी संपला त्या दिवशी हा सर्व विषय संपणार. बरोबर आहे. आता बरेचसे विद्यार्थी आहे की सर आम्ही टेक्निकलचा पण कोर्स घेतला आहे आणि नॉन टेक्निकलची पण आम्हाला गरज आहे आणि गरज पडणार आणि पडतेच. बरोबर आहे. तर जे विद्यार्थी विद्युत ब्रह्मास्त्रामध्ये ॲक्टिवेट आहे, कशा आहे ॲक्टिवेट आहे, म्हणजे ज्यांची व्हॅलिडिटी संपायची आहे, ज्यांचा कोर्स ॲक्टिवेट आहे, त्यांच्यासाठी स्पेशल जे विद्यार्थी विद्युत ब्रह्मास्त्रामध्ये आहे, इंग्लिश प्लस मराठी या कोर्समध्ये, इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या मास्टर कोर्समध्ये आहे, आणि ज्यांचा कोर्स ॲक्टिव्ह आहे त्यांच्याकरता खास आपला ऑफर आहे की 40% काय याच्यामध्ये ऑफ मिळणार तुम्हाला या कोर्समध्ये. म्हणजे सरळ 1234 होता, सरळ 40% तुमच्यासाठी ऑफ असणार आणि तो तुम्हाला फक्त 740 रुपयाला पडणार आणि ते पण नॉन रिफंडेबल असं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल सर माझी बॅच नाही आहे तर मला 40% लागणार का, नाही. ज्यांचा हा कोर्स ॲक्टिवेट आहे त्यांनाच ते कूपन लागणार, इतरांना ते कूपन अप्लाय होणार नाही. ठीक आहे, आणि तुम्ही म्हणाल सर मी घेतलाच नाही आहे कोर्स, मला 40%, त्यांनाही तो कूपन लागणार नाही. फक्त आणि फक्त विद्युत ब्रह्मास्त्राचे विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता 40%चं कूपन अप्लाय होणार. तेही तुम्हाला तिथे दिसणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करावा लागेल आणि कूपन कोड अप्लाय करून घ्यावा लागेल, तेव्हाच तुम्हाला 40%चं तिथे एक्स्ट्रा कूपन दिसणार. ठीक आहे, तर मग ते तुम्हाला काय पडणार, 740 रुपयाला पडणार अख्खीच्या अख्खी. म्हणजे तुम्ही दोन्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर खूप मिनिमममध्ये दोन्ही पण, आणि तुम्हाला दोघांनाही एकामेकाची गरज पडते आणि ते दोघी पण आपल्यासाठी एकदम गरजेचे आहे आणि आवश्यक पण आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये महत्त्वाचे जे इन्स्ट्रक्शन आहे जे प्रत्येक वेळेस देत असतो ना,
आत्ता पण देतो की ॲप तुम्हाला CST लॉन्चपॅडची डाउनलोड करायचे प्ले स्टोअरवरनं. जर तुम्ही आयफोन युजर असणार तर या नंबरवरती काय करायचं, कॉन्टॅक्ट करायचा किंवा व्हॉट्सअप करायचं आणि तिथनं काय करायचं, डाउनलोड करून घ्यायचं किंवा तुम्हाला लिंक दिली जाईल तिथनं तुम्ही आयफोन ॲपची तुम्ही लिंक मागवून घेऊ शकता. महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन की तुमचे व्हिडिओ फक्त मोबाईलमध्ये दिसणार, त्याच्यातही मराठीची व्हिडिओ नाही या कोर्समध्ये. मराठीच्या तुम्हाला प्रश्न आणि टेस्ट आहे तेही अनलिमिटेड. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रिंट काढू शकत नाही कोणत्याच PDF कोणत्याच गोष्टीची प्रिंट, त्याच्यासाठी फोन यायला नको. त्याच्यानंतर फीज नॉन रिफंडेबल आहे, कारण की ते ऑनलाईन असते तर ते मधात खाणारे भरपूर आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे तेवढी येत नाही जेवढी तुम्ही भरता, त्याच्यामुळे ती नॉन रिफंडेबल आहे. आणि तुमचा मोबाईल नंबर बदलत नाही. एकदा तुम्ही ज्या नंबरने जॉईन केलं त्याच नंबरने तुमचा कोर्स असणार, त्याच्यासाठी पण फोन करायचा नाही की आम्हाला नंबर चेंज करायचा आहे. ठीक आहे. तर हा होता आपला एकदम महत्त्वाचा नॉन टेक्निकल हॅकर कोर्स होता, जे की महावितरण आणि महापारेषणचा जर तुम्ही अभ्यास करताय तर तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा. ठीक आहे. तर हा होता आपला इंट्रोडक्शन. एकदम पारदर्शकपणे जॉईन करायचे असेल तर आठवणीने काय करायचं, ॲप डाउनलोड करायची आणि तुम्ही त्याचा इंट्रोडक्शन व्हिडिओ बघितलाच आहे आता, आणि पुन्हा थोडीशी माहिती घेऊन तुम्ही याला जॉईन करू शकता. ठीक आहे. तिथे या सेशनला थांबवतो, ब्रेक घेतो. धन्यवाद.